श्री स्वामी समर्थ. कुणीही स्वतःच्या मर्जीने अक्कलकोटला जाऊ शकत नाही. जेव्हा स्वामी बोलावतात तेव्हाच तिथे पाय लागतो. ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या भक्तांची नितांत श्रद्धा आहे. आध्यात्मिक मार्गावर चालताना अनेकदा असे अनुभव येतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी योग जुळून येत नाही, आणि जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हा कोणतीही अडचण उरत नाही. स्वामींचे बोलावणे आले आहे किंवा त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आहे हे ओळखण्याचे खास संकेत आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन होणे हा त्यांच्या थेट बोलावण्याचा आणि कृपेचा सर्वात मोठा व महत्त्वाचा संकेत मानला जातो. अनेकदा भक्तांना झोपेत अचानक स्वामींचा अक्कलकोटचा मठ, वटवृक्ष किंवा स्वतः स्वामी हसऱ्या मुद्रेने दिसतात. अशा प्रकारचा दृष्टांत मिळणे म्हणजे तुमच्या भक्तीची आणि श्रद्धेची साक्षात स्वामींनी घेतलेली ही एक दैवी पोचपावतीच असते. या संकेताचा अर्थ असा होतो की आता तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि संकटे संपण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. त्यामुळे असे स्वप्न पडल्यास विनाविलंब अक्कलकोटला जाण्याची तयारी सुरू करावी, कारण साक्षात स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे. आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येतो आणि सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामींचा एक अनोखा आधार मिळतो. अशा घोर निराशेच्या वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे ब्रीदवाक्य अचानक कुठून तरी तुमच्या कानावर पडते. कधी कुणी अनोळखी व्यक्ती हेच वाक्य बोलून जाते, तर कधी रस्त्यावरील एखाद्या पाटीवर हे शब्द अचानक तुमच्या नजरेस पडतात. हा निव्वळ योगायोग नसून साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला धीर देत असल्याचा तो एक अत्यंत प्रबळ व आशादायी संकेत असतो. याचाच अर्थ असा की स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी तुम्हाला अक्कलकोटी बोलावले आहे. अनेकदा आपण अक्कलकोटला जाण्याचे खूप बेत आखतो, पण काही ना काही अडचणी येऊन ते वारंवार रद्द होत राहतात. मात्र जेव्हा स्वामींची खरी इच्छा अचानक अशी काही परिस्थिती निर्माण होते की प्रवासाचा योग आपोआप जुळून येतो. तिकीट बुकिंग, सुट्ट्यांचे नियोजन आणि इतर सर्व व्यवस्था कोणत्याही अडथळ्याविना अगदी एका क्षणात आणि सहजपणे मार्गी लागतात. ज्या प्रवासासाठी तुम्ही महिनोनमहिने प्रयत्न करत होता तो प्रवास एका दिवसात निश्चित होतो आणि सर्व मार्ग अचानक मोकळे होतात. हा अत्यंत स्पष्ट संकेत आहे की आता अक्कलकोटच्या राजाची तुमच्यावर कृपा झाली असून त्यांनी दर्शनाची परवानगी दिली आहे. तुमच्या मनात स्वामींच्या दर्शनाची ओढ लागलेली असताना अचानक तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची अनोखी प्रचिती मिळायला सुरुवात होते. कुणीतरी मित्र, नातेवाईक किंवा अगदी अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला अचानक स्वामींचा सुंदर फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून दिली जाते. कधीकधी स्वामींचे एखादे पुस्तक, जपमाळ किंवा त्यांच्या मठातील प्रसाद अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात येऊन पडतो. घरातील देव्हाऱ्यात किंवा कामाच्या ठिकाणी अशी स्वामींची प्रतिमा अचानक प्रस्थापित होणे हा त्यांच्या आगमनाचा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात आले असून आता तुम्हाला अक्कलकोटला जाण्याची वेळ आली आहे. आध्यात्मिक मार्गावर चालताना अनेकदा भक्तांना अत्यंत विलक्षण आणि शब्दात न सांगता येणारे अद्भुत अनुभव येत असतात. घरामध्ये, देव्हाऱ्याजवळ किंवा तुम्ही एकटे बसलेले असताना अचानक कुठून तरी चंदनाचा किंवा गुलाबाचा अत्यंत सुबक सुगंध येऊ लागतो. विशेष म्हणजे आजूबाजूला कोणतीही उदबत्ती, धूप किंवा अत्तर लावलेले नसतानाही हा दैवी सुगंध तुमच्या मनाला अगदी प्रसन्न करून जातो. हा सुवास म्हणजे साक्षात स्वामी समर्थ तुमच्या आसपास उपस्थित असल्याचा आणि त्यांच्या चैतन्याचा एक अतिशय पवित्र संकेत मानला जातो. असा अनुभव आल्यास स्वामींचे स्मरण करावे आणि लवकरात लवकर अक्कलकोटला जाऊन त्यांच्या चरणी लीन व्हावे. काहीही विशेष कारण नसताना किंवा कोणताही प्रसंग घडलेला नसताना अचानक मनामध्ये अक्कलकोटला जाण्याची प्रचंड ओढ निर्माण होते.
स्वामींच्या वटवृक्षाच्या सावलीत जाऊन बसावे आणि त्यांच्या मूर्तीकडे पाहत राहावे, अशी एक अत्यंत तीव्र आणि अनावर इच्छा सतत जागी राहते. दिवसातील प्रत्येक क्षणी फक्त अक्कलकोट आणि स्वामींचे विचार मनात घोळत राहतात आणि इतर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. ही मनाची ओढ म्हणजे साक्षात स्वामींच्या अंतःकरणातून तुमच्या आत्म्याला मारलेली एक प्रेमळ हाक असते, ज्याला तुम्ही टाळू शकत नाही. जेव्हा मन असे अस्वस्थ होऊन फक्त स्वामींच्या दर्शनासाठी तळमळू लागते, तेव्हा तो स्वामींच्या बोलावण्याचा निश्चित संकेत असतो. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात व्यस्त असताना अचानक अशा काही लोकांच्या संपर्कात येता, जे स्वतः स्वामींचे अत्यंत निस्सीम भक्त आहेत. हे सेवेकरी तुम्हाला अगदी अनपेक्षितपणे भेटतात आणि त्यांच्या संभाषणातून स्वामींच्या लीला आणि अक्कलकोटचे अद्भुत अनुभव तुमच्या कानावर पडतात. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला तुमच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि तुमच्या मनातील स्वामींबद्दलची श्रद्धा अधिक दृढ होते. स्वामी अनेकदा अशा सेवेकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या भक्तांना योग्य तो संदेश आणि मार्गदर्शन देण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. अशा भक्तांची भेट होणे आणि त्यांच्याकडून अक्कलकोटचे महात्म्य ऐकायला मिळणे हा तुम्हाला अक्कलकोटला बोलावण्याचाच एक भाग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक संकटात सापडलेले असता आणि कुणीही मदतीला पुढे येत नसते, तेव्हा चमत्कार घडतो. अगदी शेवटच्या क्षणी कुठून तरी एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती किंवा एखादा जुना मित्र अचानक तुमच्या मदतीला धावून येतो. तुमची अडचण दूर झाल्यानंतर किंवा काम पूर्ण झाल्यावर ती व्यक्ती जशी अचानक आली होती तशीच अनपेक्षितपणे निघूनही जाते. अनेक भक्तांची अशी दृढ श्रद्धा आहे की अशा अटीतटीच्या वेळी साक्षात स्वामी समर्थच माणसांचे रूप धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी येतात. संकटातून अशी दैवी सुटका होणे हा स्वामींच्या अमर्याद कृपेचा आणि त्यांनी तुम्हाला अक्कलकोटला बोलावल्याचा अत्यंत मोठा पुरावा आहे. दैनंदिन जीवनात अनेकदा कंटाळा किंवा नैराश्य आलेले असताना अचानक आतून एक वेगळीच सकारात्मक व आध्यात्मिक प्रेरणा जागृत होते. अचानक श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र यांसारखे पवित्र ग्रंथ हातात घेऊन ते वाचण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. हे ग्रंथ वाचताना मनाला एक अत्यंत अद्भुत, अवर्णनीय शांतता मिळते आणि जीवनातील सर्व ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातात. ही वाचनाची प्रेरणा तुम्ही स्वतःहून घेतलेली नसून ती साक्षात स्वामींनीच तुमच्या मनामध्ये निर्माण केलेली एक दैवी इच्छा असते. ग्रंथ वाचनातून मिळणारी ही ऊर्जा तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेते आणि अक्कलकोटच्या दर्शनासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार करते. अनेकदा आपण रोजची घरातील किंवा ऑफिसची कामे करत असतो आणि आपले लक्ष पूर्णपणे दुसऱ्याच लौकिक गोष्टीत मग्न असते. मात्र अशा वेळी अचानक आणि अगदी नकळतपणे तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ या अत्यंत प्रभावी मंत्राचा जप सुरू होतो. प्रवासात असताना, गाडी चालवताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर आपोआप स्वामींचे नाम येणे हा एक विलक्षण आध्यात्मिक अनुभव आहे. जेव्हा मन आणि आत्मा स्वामींच्या नामस्मरणात असे आपोआप रंगून जाते, तेव्हा तुमचे स्वामींशी एक अतूट नाते जोडले गेलेले असते. हा सततचा नामजप म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेली एक साध असून आता लवकरच अक्कलकोटला जाण्याची वेळ आली आहे हे ओळखावे. ज्या क्षणी तुमच्या मनात अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा केवळ विचार येतो, तेव्हाच जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होते. बरीच वर्ष रखडलेली सरकारी कामे, पैशांची अडकलेली कामे किंवा कोर्ट कचेरीचे प्रश्न अचानक आणि कोणत्याही सायासाविना पूर्ण होऊ लागतात. हा बदल म्हणजे स्वामींनी तुमचा रस्ता मोकळा केला असून आता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
तुम्हाला अक्कलकोटला बोलावले असल्याचा पुरावा आहे.